मनीष रणधीर नावाच्या फेसबुक अकाउंटवरून काल रात्री उशिरा एक लाईव्ह करण्यात आलं, ज्या लाईव्हमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आणि त्यांच्या भगिनीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। वास्तविक पाहता रुपालीताई काल बीडमध्ये होत्या, मात्र हा आरोप झाल्यानंतर नेमकं या व्हायरल व्हिडिओनंतर त्या महिलेने माफी देखील मागितली। नेमकं या व्हिडिओमागचं सत्य काय आहे, या अनुषंगाने स्वतः ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, काल एका महिलेने फेसबुक लाईव्ह करत तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यानंतर तुमचं नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलं होतं, काय? मुळामध्ये मनीष रणधीर हे माधवी मंदार खंडाळकर जे बंधू आहेत आणि असा कोणताच प्रकार झाला नव्हता, कारण का पहिलीच या व्हिडिओची खोटी सुरुवात होती की रुपाली पाटील ठोंबरे तिला मारते। रुपाली पाटील ठोंबरे, तिची बहीण, तिची मावशी मला मारतायत, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ। सोशल मीडियाच्या माध्यमातून हे असे अनेक वेगवेगळे व्हिडिओ तयार होतात। ते कोणीतरी कोणाला सांगितलेले असतात, मग ते राजकीय हेतू असतात, कोणाची बदनामी करण्यासाठी असतात, कोणाला ब्लॅकमेल करण्यासाठी असतात। त्यातनंच हा व्हिडिओ करण्यात आलेला होता। हा व्हिडिओ माधवी मंदार खंडाळकर त्यांच्या लग्नानंतरचं नाव आहे, त्याच्या आधीचं नाव आहे माधवी रवींद्र रणधीर। त्या 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या, तेव्हा मी मनसेची लोकप्रतिनिधी होते आणि त्या रुपाली चाकणकर बरोबर शहराध्यक्षाच्या सोबत काम करत होत्या। त्यामुळे कालचा मी जो बीडमध्ये डॉक्टर संपदा मुंडे या उच्च शिक्षित महिलेच्या आत्महत्येच्या पीडितीच्या कुटुंबियांना भेटायला गेले होते, त्यामुळे जो काही रोष रुपाली निलेश चाकणकर यांना झाला, त्यांनी त्या महिलेला तो व्हिडिओ करण्यासाठी परावृत्त केलं होतं। कारण का त्या महिलेच्या व्हिडिओमध्ये कोणच दिसत नव्हतं, फक्त चेहरा आले आणि तेही सांगते ते कुंकू पाणी सगळं पुसून, कारण का दुसरा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये काहीच हे दिसत नाही आहे। त्यामुळे असे व्हिडिओ होत राहतात। यावेळी रुपाली चाकणकरांचा गडी चुकला। रुपाली पाटील ठोंबरे त्यांच्यासमोर होती आणि त्यांनी केलेली जी काही नीच कृत्य आहे त्यांना त्यांचं मी परतावून कायदेशीर लावलेलं आहे। आणि जे काही आहे तो दुसरा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या समोर आल्यामुळे त्याचा विषयच राहत नाही खंडाळकरांचा। कारण खंडाळकरांमध्ये रणधीर आणि खंडाळकर आमचे फार पूर्वीपासूनचे हे आहे। आता तिने का केलं, तिला कोणी परावृत्त केलं, कशासाठी सांगितलं, तिला उमजलेलं आहे, तिने तिचा तो व्हिडिओ दिलेला आहे। त्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही असा ना भांडण झालं, ना वाद झाला, ना त्या व्हिडिओमध्ये कोण नव्हतं। परंतु हा व्हिडिओ करून रुपाली पाटीलला कुठेतरी आपण बदनाम करू, काहीतरी क्रिएट करू, याच्यासाठी चाकणकरांनी सोनाली गाडे, लतीफ पटेल, उसूप खोसरे, त्याच्यानंतर स्नेहल चव्हाण, त्याच्यानंतर प्रज्ञा चव्हाण अशा आहेत काही महिला की ज्या चाकणकरांच्या आहेत आणि फेक अकाउंटवरनं त्या महिलांना ट्रोल करणं, धमकवणं, गुन्हेगारी वृत्ती पसरवणं हे त्यांचं काम आहे। याच्या आधीच्या महिलांनी कधी तक्रारी केल्या नाही। रुपाली पाटील नेमकी त्यांनी रुपाली ठोंबरेंवर केलं। रुपाली ठोंबरे या बीडमध्ये होत्या, त्यामुळे त्यांचा सगळा बनाव बाहेर आला आणि हा सगळा समोर तुमच्या विषय आहे। माझी मीडियाला विनंती आहे, सोशल मीडियावर कुणी लाईव्ह करेल, आता हातातलं खेळणं आले, उठता बसता हे केलं ते केलं। मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, जनतेचा लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे। कृपया असे जेव्हा काही लाईव्ह येतील तर तपासून घ्या, तपासून घेऊन मग बातम्या लावा, कारण का तुमच्या माध्यमातून जी काही लिंक जाते। आता माधवी खंडाळकरांनी मनीष रणधीरच्या ह्याच्यावरनं जो व्हिडिओ प्रसारित केला तो डिलीट पण केला, परंतु काही पोर्टलवाल्यांनी, शरदचंद्रजी गटाच्या लोकांनी तो डाउनलोड केला आणि त्यांच्या ह्याच्यावरनं पाठवला। म्हणजे तुम्ही जी डिलीट केलेली लिंक आहे ती डाउनलोड करून पाठवली, म्हणजे तुम्ही माझी आणि त्याच्यात माझं नाव आहे, माझी बदनामी केलेली आहे आणि तुम्हाला कायद्याने तो अधिकार दिलेला नाही आहे। आय हॅव टू या सगळ्या लोकांवर मी कायदेशीर ॲक्शन घेणार, कारण का तुम्हाला कुणीही आमचं बदनामी करण्याचा अधिकार दिला नाही आहे। तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, माझ्याच बाबतीत नाही कुणाच्याही बाबतीतला लाईव्ह असं आलं तर कृपया शहानिशा करा आणि संविधानाने ते तपासून त्याच्यात जर काही असेल तर तुम्ही लावा, कारण का त्याच्याशिवाय या सोशल विकृतांना, या खंडणीखोरकरांना, ह्या बदनामीकरांना तुम्ही आवर घालू शकणार नाहीत। आणि हा जर सोशल मीडियावर तुम्हाला
आवर घालायचा असेल, समाजामध्ये या विकृतांना थांबवायचं असेल, तर हे माझ्यासह तुमच्या लोकांनी करणं गरजेचं आहे. ताई, काल तुम्ही फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील पीडित कुटुंबियांची देखील भेट घेतली होती. तुम्ही होता, सुषमाताई आणि संगीता तिवारींनी. त्या कुटुंबियांनी जे आरोप केले होते किंवा ते काही तुम्हाला माहिती दिली होती, अतिशय धक्कादायक खुलासे त्यावेळी त्यांनी केले होते. त्यामुळे कुठेतरी महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. कार्यक्षमतेवर मी म्हणजे उलट बीडमध्ये गेल्यावर खोटं नाही बोलणार की का गेले, एवढा बीडकरांचा रोष होता, एवढा त्या ग्रामीण भागातील खरंच अत्यंत सर्वसामान्य घरातली लोक आहेत. तिची आई काहीच बोलत नव्हती, एवढा तिला हादरा बसला होता. तिला लहान बहीण आहे, तिचं लग्न लावलेलं आहे आणि 2 मुलं आहेत, तीही लहान आहेत. ही तिच्या घरातली एक कर्ता महिला होती आणि कुठेतरी ती भाऊबीजेला येणार म्हणून तिने तिच्या बहिणीसाठी, बहिणीच्या लेकरासाठी वस्तू नाही का, ड्रेस, कपडे असे घेतलेले होते. आणि ती मुलगी आज या जगात नाही आहे, हा खूप मोठा शॉक त्या कुटुंबाला बसलेला आहे. तिचा जो फिर्यादी डॉक्टर भाऊ आहे तोच फिर्यादी आहे. त्याच्यामुळे त्या लोकांना रोष आहे की आमची पोरगी एकतर नाही आहे जगात आणि तिला न्याय देणारी यंत्रणा महिला आयोग तिचं चारित्र्य हनन करते, याचा खूप राग आहे. त्यांनाच नाही तर बीडकरांना राग आहे. तरीसुद्धा त्यांची मागणी होती की त्या बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, पालकमंत्र्यांनी आमच्याशी बोललं पाहिजे. त्याप्रमाणे दादा त्यांच्याशी बोलले. त्यांनी त्यांची तक्रार थेट अजितदादांना सांगितलेली आहे, हे लक्षात घ्या, थेट अजितदादांना सांगितलेली आहे. आणि त्यांना ते नाही पटलं आणि अजितदादांनी सांगितलं की त्या आयोगाचं मत म्हणजे आमचं मत नाही, मी सत्याच्या बाजूचा आहे. जे याच्यात तपासामध्ये दोषी असतील त्या गुन्हेगारांना सोडणार नाही. हे अजितदादांचं आणि त्या पीडिताच्या कुटुंबाचं संभाषण आहे. आणि मी त्याच सूचनेवरनं, पक्षाच्या सूचनेवरनं, अजितदादांच्या सूचनेवरनं त्या कुटुंबाला आधाराची फुंकर द्यायला गेले होते. आम्ही तिची लेक परत आणू शकत नाही, परंतु घडलेल्या प्रसंगामध्ये कुठेतरी त्यांना थोडं तरी मानसिक बळ मिळालं पाहिजे. आपण परमेश्वराला त्यांना परमेश्वराने ताकद दिली पाहिजे, याच्यासाठी सात्वन भेट करायला गेलते. आणि तिथं सगळ्यांच्या भेटी होत होत्या, सगळे तिथं होते आणि मीडिया तिथेच आहे. बीडकरांचं मत आहे उच्च शिक्षित महिलेच्या आत्महत्येला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या घरातल्यांचं मत होतं की तो PM रिपोर्ट उशिरा आला, त्यांना सारखं लोकेशन विचारत जात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी हातावरची सुसाईड नोट आहे ना, ती त्याच्या भावानी, ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्या भावानी सगळ्यांच्या समोर आणली. आणि जे काही ते लिहिलेलं आहे ते मानसिक प्रचंड दबावाखाली होती, ते तिने लिहिलेलं म्हणून ती वेलांटी वगैरे चुकली असं तिचे ते काका सांगत होते. आता शेवटी ज्याचं लेकरू गेले ते ह्या गोष्टी बोलणारच. आणि जर न्याय मिळत नसेल तर ती चीड त्यांना येणार. आणि जर महिला आयोगासारखं ज्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा किंवा निरीक्षण करण्याचं काम आहे ते जर तिचं चारित्र्य हनन करणार असेल, त्यामुळे महाराष्ट्र चिडला, त्यामुळे बीड चिडलं आणि त्याच्यामुळे हे सगळे बाकीचे विषय समोर उपस्थित राहिलेले आहे. पण सरकार म्हणून, सरकारचा भाग म्हणून, यंत्रणेच्या महिलेनी ज्या बिचाऱ्या पीडितांनी जो अर्ज आधीचा केला आहे त्यातले जे तपास अधिकारी म्हणजे तिने नावं टाकलीत पोलिसांची, त्यांना त्या तपास देऊ नये, न्यायालयीन चौकशी उभी करावी आणि तपास व्हावा. आणि काही तर महिला आयोगाच्या कार्यशैलीवर आक्षेप घेऊन कोल्हापूर हायकोर्ट बेंचमध्ये याचिकासुद्धा दाखल केलेल्या आहेत. ताई, वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा बीडमधलं प्रकरण असेल, महिला आयोगाकडून आरोपी ज्या आहेत त्यांनाच, म्हणजे ज्या पीडिता आहेत त्यांनाच कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यांमध्ये उभं केलं जातं. म्हणून तर सगळे चिडलेत ना की ज्या महिला आयोगाने पीडितांचा मनोबल वाढवले पाहिजे, त्यांच्यामध्ये काय सत्यता आहे ते समोर लोकांच्या आणलं पाहिजे, किंवा तपास अत्यंत चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं हेच दाखवण्यापेक्षा त्यांचं चरित्र हनन सातत्याने होत असेल. एक लक्षात घ्या, वैष्णवी हगवणेमध्ये वकिलांनी कोर्टातलं आर्ग्युमेंट बाहेर सांगितलं, लोकांनी त्याला धुतलं, कारण का ते त्या प्रोफेशनल मिसकंडक्टच्या विरोधात होतं. त्याच पद्धतीने आयोग हे ना वकील आहे, ना तपास अधिकारी आहे, ना न्यायाधीश आहे, तरीसुद्धा ते जर त्या पीडिताचं चरित्र हनन करत असेल तर त्या आयोगाच्या कार्याच्या विरोधात आहे आणि म्हणून लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी जोर वाढताना पाहायला मिळतो. तुम्ही देखील तीच मागणी करणार की रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा? संविधानिक पद्धतीने आणि एक स्त्री म्हणून जर विचार तर हो, रुपाली चाकणकर चुकल्या. त्यांनी त्या पीडिताच्या चारित्र्याचं हनन नव्हतं करायचं आणि त्यांनी ते हनन एकदा नाही 2दा केलेले. वैष्णवी हगवणेमध्ये केलेलं आहे, आत्ताच्या डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्या प्रकरणी केलेलं आहे. ही नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी खरं राजीनामा द्यायला हवा, पण त्या नाही देणार. त्या जरा जास्तच निर्लज्ज आहेत. तर महाराष्ट्राने जी मागणी आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेला आहे त्याचा निर्णय आमचे नेते घेतील. निश्चितच कालचा व्हायरल व्हिडिओनंतर आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेच्या अनुषंगाने सुद्धा आपण ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतं. हर्षद मुजुमदारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.